आता आम्ही शॉपिंग केली. हा आहे तो दुनिया. किती सारी शॉपिंग झाली आमची. मला सगळी शॉपिंग आम्ही घरी गेले दाखवण्यात आली. ते थांबलो कुठे कुठे आता पण पिझ्झा खायला थांबलो. पिझ्झा शॉपला थांबलो. पिझ्झा शॉप. आता मी पिझ्झा खायला थांबलोय आणि इतकी गर्दी होती ना मापसा मार्केटला, त्यामुळे मी तिकडे काय जास्त शूट नाही केलं. आणि मच्छी मार्केटला तर आम्ही गेलोच नाही. तिकडे यायला विचारा हा घेऊन नाही काय मला मच्छी मार्केट माझी काहीच आवडला मला. होती ते हेवी एकदम असं घेऊन चाललंय बघा. ही एक बॅग आहे, दाखव त्यांना पण. ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे. आणि पण हा मला काय बोलला की आपण मच्छी मार्केटला जाऊ, आज संडे, तुला फिश वगैरे आणू. नाही म्हणता प्राऊन्स घ्यायची. प्राऊन्स घ्यायची तर आपण बोलतो ना कोळंबी. प्रॉन्स आज मार्केटमध्ये नाही दिसले, पण ते दिसले पण नाही. आणि ती एवढी गर्दी होती ना. आणि आम्हाला मेन एवढं मच्छी मार्केटमध्ये आम्ही गेलोच नाही. आणि ह्याचं काय माहिती काय, ह्याला गरमी बिलकुल सहन होत नाही. त्यामुळे नाही मला असं चल करून घेऊन आला. त्याला गरम नाही सहन होत. किती गाव मला बघितलं. आणि काय झालं, आम्ही आलो मोठी गाडी घेऊन, त्यामुळे इकडे ना ट्रॅफिक खूप आहे. पार्किंगची खूप प्रॉब्लेम आहे. पार्किंगची इव्हन पार्किंग असती 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर लांब पार्क करून आपल्याला 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर चालत यायला लागतं. त्यामुळे आम्ही ना मोठी गाडी लांब म्हणजे 3 किलोमीटर पार्क केली. आणि त्यामुळे मग चालत आलं ना, एवढं सगळं सामान घेतलंय ना, हे घरी गेलं मी तुम्हाला बोलून दाखवे. एवढं जड झालं आणि माझ्याकडे बिलकुल पण पिशवी दिली नाही. सगळं स्वतः घेतलंय. आणि आता बोलला जाता जाता आपण पिझ्झा खाऊ. देणार आहे मी तुझ्याकडे पिशवी. देणार असं उभा चढ आहे, त्याच्यावर असं म्हणजे रस्त्यावर आहे, असा चढ रस्ता आहे. तर त्याच्यावर चालताना असं दोघं तेव्हा देणार आहे. आणि आम्हाला कसं ना, आम्ही जास्त करून स्कूटीने फिरतो ना. आम्ही स्कूटी कशी कुठं पण नेता येत नाही. मोठी गाडीचंही असते की नेता येत नाही. आणि हा बोलला नाही बाबा संडे आहे ना, मग छोट्या गाडीवर नाही जायचं, मोठ्या गाडीत जायचं. आणि आमचं थोडं मोठ्या गाडीचं काम पण होतं, म्हणून आम्ही मोठ्या गाडीने आलो. काम झाल्यावर दाखवतो. हां, गाडीचं काम झाल्यावर तुमच्याबरोबर शेअर करतो की आम्ही गाडीचं काय काम केलं. आणि हां, आमच्याकडे 2 गाड्या आहेत. है ना प्रधन्य. एक गाडी सध्या आमची पुण्याला गेली आहे आणि एक गाडी इथे गोव्यामध्ये. का पिझ्झा बॉय पिझ्झा घेऊन आला. हा पिझ्झा ओपन करूया मस्तपैकी. हो मस्त. कमी टाका, ती खूप तिखट असते. शूट करू इकडून तो दिसत नाही. इकडून तो फ्रेंड्स पिझ्झा खायला या. पिझ्झा कॉफी आणायला गेले ना. हा बोलतो की ना मला सगळं चारायचं, पण मला असं वाटतं की माझ्या बरोबर आहे ना हात चोरतोय. हा मुलगा आहे ना खूप चाप्टर आहे, याला मच्छी आवडत नाही ना, म्हणून आम्हाला मच्छी घेत नाही. हो का, मला बोलला तुला पिझ्झा चारायला. हे दिसला का, मी फक्त ना हा एक बाईक खाल्लाय, बाकी सगळ्यांनी खाल्लाय. बघा कसं खातं. तर या कॅपुचिनो कॉफी प्यायला या. हे का नाही आणलं स्टोन आहे का? कन्फ्यूज झाली. आता कॅपुचिनो कॉफी आली होती माझ्यासाठी. आता पिते कोण एवढं कुठं नाही बोलायचं. स्वातच दिली माझ्या हातात. धरती बघा, धरती. चिटिंग करते. हम दोनों मिल बांट के खाने वाले लोग हैं. हे बघा रिॲक्शन बघ, कॉफीचं रिॲक्शन. काय रिॲक्शन दे.
त्याच्यामुळे त्यांना गरम कुठलंही पदार्थ त्याला आवडत नाही. त्याला सगळं थंड थंड लागतं. आपण कसं खीर खातो गरम केलेली, तुम्ही कशी खाता माहीत नाही, पण मला तर गरम लागते. आणि याला कसं माहिती आहे, खीर बनवायची, तिला फ्रीजमध्ये ठेवायची, थंड करून ती खीर खायची. आता ही कॉफी पण त्याला ना कोल्ड कॉफी प्यायची. कशी कोल्ड आहे, हॉट कॉफी पितो आणि त्याला पाहिजे ती कोल्ड कॉफी. मला इथं कॅपिचिनोमध्ये ना कॅपिचिनो कॉफी माझी ती ऑल टाईम फेवरेट आहे ना. आम्ही लग्नाआधी ना जेव्हा पण फर्स्ट मिटिंगला आम्ही भेटलो होतो ना, आम्ही काय पिलो होतो कॉफी. सेकंड आम्ही खाल्ली होती हैदराबादी बिर्याणी. त्यापासून आजकाल आम्ही फक्त बिर्याणीच खातो. कुठे पण डिनरला हैदराबादी नाही, घरकाबादी. हा, घरी बनवलेली बिर्याणी. मी ना तुमच्याबरोबर लवकरच माझी बिर्याणी आणि चिकन खिमा रेसिपी शेअर करणार आहे. चिकन खिमा हा बनवणार आहे, माझी रेसिपी हा बनवणार आहे आणि मी बिर्याणी रेसिपी बनवणार. तुमच्याबरोबर मी लवकरच तो ब्लॉग शेअर करणार आहे. बस तुम्ही माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या आणि चॅनलला नक्की सांगा हिची बिर्याणी का माझं खिमा. मग तुम्हाला ना नक्की आवडेल मी बनवलेली बिर्याणी. सिंपल, नाही जास्त तामझाम नाही आणि खिमा क्विक होणारी मला बिर्याणी. खिमा आवडत. बिर्याणीपेक्षा क्विक होतो खिमा, एकदम झटपट आहे, पटपट झाली खतम.